नमस्कार. या मंचावर मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या आयुष्यामध्ये कधी काय घडेल हे आपल्या हातात नसतं, पण जे काही घडतंय त्यावर रिॲक्ट कसं व्हायचं हे मात्र आपल्या हातात असतं. त्यामुळे आयुष्याला कायम आनंदाने हसत खेळत सामोरं जाऊया आणि हसण्यासाठी पाहूया कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. आपल्याकडच्या प्रेक्षकांपैकी काही निवडक प्रेक्षक सुद्धा इकडे आलेले आहेत. शिरूर म्हणजे पुण्याहून पत्रकार सतीश धुमाळे इथे आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची 10 जणांची टीम आहे. शाळेतल्या एखाद्या विषयाचा मुलांना त्रास होतो हे आपण समजू शकतो, पण हा त्रास जर का शाळेतल्या शिक्षकांना व्हायला लागला तर पाहूया काय होईल ते. आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्याम सुंदर आणि नम्रताचं. छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. फसवलं. मुलांनो गप्प बसा, जास्त टाइमपास करायचं नाहीये. आता आपण इथं प्रमेय लिहायला घ्यायचे, तर सुरुवात करा. जर त्रिकोणाच्या 3 बाजू या वाऱ्याच्या बसून विमाने सफर करो या गगनाचे. या वाऱ्याच्या बसून विमाने सफर करो या गगनाचे. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चांदोबा गुरुजी, चांदोबा गुरुजी. पोरांनो, कळलं का कोणाची शाळा आहे ते? हा बरोबर. बरोबर काय बरोबर. तुम्ही इथं कशाला आले? तुम्ही इथं बाहेर वाचला. मुलांच्या अभ्यासाची वेळ झाली, तुम्ही बाहेर वाचला. बाई मी बी त्यांचा अभ्यास घ्यायला आलेलो आहे. हा आता मराठीचा तास आहे. आता गणिताचा तास आहे. मराठीचा तास गणिताच्या तासानंतर आहे. तुम्ही बाहेर वाचला. बदललेलं वेळापत्रक मिळालं नाही का तुम्हाला? आता माझ्या तास आहे. हो असं काय करता? मी आता हे बघा शिकवायला पण सुरुवात केली, त्याच्यामुळे मी आता शिकवणार आहे. आणि तसंही मराठीत असं काय असतं शिकवण्यासारखं? अरे तोंड सांभाळून बोला होत मी. मराठीत काय असतं शिकवण्यासारखं? काय असतं? अरे मराठीत भलतं काही असतं शिकवण्यासारखं. तुम्हाला विश्वास नाही ना? मग पोरांना विचारा. का रे पोरेस हो बघा. हो काय हो? तू रे तुला लई बोलत राहिले पुढं. मला सांग तुझं पूर्ण नाव. उभा राहा. तुझं पूर्ण नाव सांग मराठीत. माझं ना पूर्ण नाव ना संदीप नरहरी गायकवाडे बाई. तुला हे सरांनी शिकवलं? नाही, माझ्या आई वडिलांनी शिकवलं ना बाई. कळलं का? आता मला सांग बेपंचे किती? बेपंचे 10 ना बाई. हे तुला कोणी शिकवलं? हे तुम्ही शिकवलं ना बाई. आहे का? करून दाखवलं की नाही? मी सिद्ध. गणित हे शिकावं लागत आहे आणि मराठी हे शिकवलं नाही तरी चालत आहे. ते आपलं वातावरणातच आपण शिकून जातो. अरे याला काय अर्थ आहे? मराठीत जे येतं ना त्याच्या पलीकडे शिकवावं लागतं, त्याच्यामुळे जास्त कष्ट पडतात. तुमच्या काय कोणाला काहीच माहित नसतं, पोरांना काय बी शिकवलं तर ते चालतं. तुम्ही जे शिकवलं ते फायनल असतं. थांबा, तुम्हाला खोटं वाटतं का? पोरांना विचारू. का रे पोरेस हो? काय हो? असं फटकावून काढीन ना. आता तर तुम्ही बोलले ना तर तुम्हाला असं मारीन, असं फणकावीन ना. तुम्हाला एका झटक्यात कर्कटकाच्या साह्याने असा गोल काढायला लावीन, नाही तर मग तुमची सगळ्यांची खुर्ची करीन. ओ बाई, तुम्ही बाई आहे का कार्पेंटर आहे? अरे पोरांना तुम्ही अशा शिक्षा देता का? कसं आहे, मराठीचा तास आहे ना आता कॅन्सल झाला. गणिताचा तास संपलेला नाही, मी शिकवते. तुम्ही ज्या पिटी खेळा तुम्ही. मस्त हसत खेळत राहा. अरे पडी जाशील ना तो. आणि मी तुम्हाला काय शिकवलं होतं? एक तुतारी द्या मजा आणून सत्तुलजी मी स्वप्राणाने. हे बघा असं असतं. केशव सुतांची कविता मी अशी पडता शिकवून टाकली. असंच खेळत शिकवतो मी सगळं. एक तर स्वतःच्या तासाची वाट लावता वर माझ्या गणिताच्या तासाची पण फार वाट लावून टाकली एक तुम्ही. मिनिट. एक तर आहे ना मराठीचा तास आता माझा आहे. बदललेलं वेळापत्रक तुम्हाला माहित नाही, हे तुमची चूक आहे. आणि मराठीच्या तासाची वाट आहे ना मी नाही, तुम्ही लावता. मी कशी काय लावली? मला काय कळत नाही का? तुमच्या तासात तुम्ही सांगता की मराठीचा तासात झोपा काढायचा तास असतो म्हणून. मग काय खोटं काय बोलले मी? झोपाच काढत असतात पोरं. तुम्ही काय ते पुस्तकातल्या 4 गोष्टी ऐकवता, काय त्या का? कविता शिकवता. पोरांना इंटरेस्ट नसतो नाही का? त्याच्यात. अहो मराठी घरी जाऊन पण शिकता येते. मराठीत काय अवघड काय नसतं. अवघड नसेल हे सोपं. भलती सोपी असते ती. हा. मग मला आहे ना तुम्ही शार्दूल विक्रीडित बद्दल सांगा. त्याच्याबद्दल मला काय
मला विचारताय तो 6वी ब मध्ये शिकतो त्याला जाऊन विचार. अहो, तो नाही हो, तो नाही ना, तो शार्दूल किडकिडीत आहे. मी शार्दूल विक्रेडीत बद्दल विचारलं. तो संगती सदा माहितीये का तुम्हाला? माहितीये पण नशिबात नाही कारण तुमच्या सोबत शिकावं लागतंय ना मला. उगाच मुद्दा भरकटावू नका तुम्ही. अहो शार्दूल विक्रीडीत सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीच्या झडो, विषय सर्वथा नावडो. हा, हे शार्दूल विक्रीडीत. याचा अर्थ माहितीये का तुम्हाला? माहितीये मला. हा. गणित विषय सोडून सर्व विषय नावडो. गणित विषय सोडून सर्व विषय नावडो. नावडो पार अरे नावडो. मोर पंतांची आर्य आहे ते कशाला असं म्हणते गणित विषय सोडून सर्व विषय नावडो म्हणून? ओ सर, हा? उगाच मला मोठमोठ्या लोकांचे नाव ऐकून दाखवू नका बरं हा. का. मला पण लय मोठमोठ्या लोकांचे नाव पाठेत. असं का? तुम्हाला पायथागोरस माहितीये का? हा. हा, पायथागोरसचं गणित काय काय ज्ञान होतं माहितीये का? नाही आम्हाला अशा फालतू लोकांची नावच माहिती नाही. आम्हाला या. फक्त पायथा माहिती असतो आणि शिखर माहिती असतो हा. बस. कळलं तुमचं गणितातलं ज्ञान कसलं. तुम्ही तर अज्ञानी. हो आहे मी अज्ञानी गणितात. हा. अरे खऱ्या खोऱ्या आयुष्यात गणिताचा काय उपयोग होतो हो? होतो मग लय होतो. तुम्ही एवढा साइन थिटा कॉस थिटा थिटे थिटे करता तुम्ही, आणि साधा भाजीपाला असतो ना त्याने तोंडी हिशोब केला तर सगळे तर थिटे पडता तुम्ही. काय सांगता तुम्ही साइन थिटा आणि कॉस थिटा? आपण भाजीवाल्याला काय म्हणतो की पाव किलो टमाटे द्या, आपण त्याला असं म्हणतो का 2 साइन थिटा टमाटो द्या म्हणून? हा? आपण बटाटे विकणाऱ्याला असं म्हणतो का की 3 टॅन थिटा बटाटे द्या म्हणून? आणि ही भूमिती हो. हिच्या तर आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच उपयोग झाला नाही. काय खोटं बोलतोय हा माणूस. आपण नाही का म्हणत का हा आयताकृती टेबल आहे. असं नाही म्हणत आपण नाही म्हणत का ती वर्तुळाकार चपाती आहे. असा कधीच म्हणत नाही आपण की आयताकृती टेबल सारखा व्हा म्हणून. आता मी काय माझ्या बायकोला असं म्हणणार आहे का, अगं तो माझा आयताकृती शर्ट आहे ज्याच्या बाया दंड गोलाकृती आहे, ज्याची बटणं वर्तुळाकृती आहे, तो घेऊन ये, असं म्हणणार आहे का? हा? असं म्हणणार आहे आपण का? आपण असं म्हणणार आहे की माझ्या समद्विभुज त्रिकोणाकृती ज्या जांग्या होत्या त्या कोरड्या होत्या, त्याच्यावर तू तुझा आयताकृती वल्ला परकर टाकला आणि त्या जांग्या ओल्या झाल्या, असं म्हणणार आहे का? हा? सर काय बडबडताय तुम्ही आता? ते मला ते समद्विभुज त्रिकोण शिकवताना पण सारखं ते समद्विभुज त्रिकोणाच्या जांघ्या. शी! हा. काय म्हणता तुम्ही? गणिताचा वापर होत नाही हा. आणि मराठीचा तरी बोलण्यापलीकडं असा यागळा काय वापर होतो बरं? आता तर मी आहे ना उदाहरणा सकटच स्पष्ट करतो तुम्हाला. हा, सांगा बरं. तुम्हाला श्लेष माहिती आहे का? तुम्ही मला काय अनपढ समजता काय? हा. हा, पुराणाचा लय अभ्यास केलाय मी. कोणाचा काय संबंध आहे आता इथे? श्लेष नाग असतो ज्याने कृष्णाच्या डोक्यावर डान्स केला होता. ओ बाई, तुम्ही गणिताच्या बाई आहे ना, जरा तरी बुद्धी असल्यासारखा भासवा ना. मुळात कृष्णाने ज्याच्या डोक्यावर नाच केला ना तो कालिया. तो शोले मधला काय? अरे शोले मधल्या कालियाच्या डोक्यावर कशाला कोण नाचेल? नाही. कालिया नावाचा आहे ना नाग होता हा. नाग, आणि त्याच्या डोक्यावर कृष्णाने असं नाचून नाचून त्याला संपवून टाकलं होतं. कळलं का? श्लेष नागाचा आणि त्याच्या काहीच संबंध नाही. श्लेष नावाचा अलंकार असतो, अलंकार. हा, माहिती मला. तुमच्या गणितात तर फक्त समीकरण असतात हा, हो. मग असू दे ना. श्लेष अलंकाराचं उदाहरण सांगतो तुम्हाला. औषध न लगे मजला, याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? माहितीये मला. कोणी पण सांगन. औषध न लगे मजला म्हणजे मला औषध लागत नाही, एवढं सोपं आहे. एवढाचा अर्थ नाही त्याचा. मग काय? काय, नलाच्या विरयात दमयंती आजारी पडली होती, जुरून राहिली होती ती. तर मग आहे ना सगळ्यांनी तिला विचारलं की तुला औषधाचा गुण का बरं येत नाही बा? तर ती म्हणली औषध नल गे मजला, म्हणजे नलाला बोलवा बा, तो ते माझं औषध आहे, असं आहे ते. असं आहे का त्याचा? हा. पण मग ते नळाचा तिला काय उपयोग होणार होता? अरे नळ नाही हो, पाण्याचा नल. नल, अरे नल राजा होता ना, नल दमयंती त्यांची लव्ह स्टोरी होती ना हो. माहिती. हा. आणि व्यवहारात तुम्ही म्हणता ना काय उपयोग आहे? काहीच उपयोग होत नाही. अरे एक पिक्चर आहे त्याच्या श्लेष अलंकाराचा वापर केलाय, म्हणजे त्याच्या गाण्यात. कुठलं? प्रेम रोगचं ते गाणं नाही का? कुठ? मैं हो प्रेम रोगी मेरी दवा तो दिलाओ, जाओ 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 कोई वैद को बुलाओ. इथं काय म्हटलं आधी? वैद को बुलाओ. आणि नंतर काय म्हटलंय? जाओ 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 कोई यार को बुलाओ. असं आहे ते. यार म्हणजे कोण? नल. असे 2 अर्थ होतात. औषध नल गे मजला, असं आहे ते. कळलं का? कळलं. गेम मजला म्हणजे ग्राउंड फ्लोर. याचा आम्ही आमच्या गणितात सुद्धा पोरांना उदाहरण देताना वापर करतो. कसा? म्हणजे ऐका, समजा सोपानला 1 मजला चढायला 5 मिनिटं लागतात, हा. आणि तोच मजला उतरायला समजा 2 मिनिटं लागतात. हा. समजा सोपानला 3ऱ्या मजल्यावरून 1ल्या मजल्यावर उतरायचं असेल तर त्याला किती मिनिटं लागतील बा?
5 मिनिटं लागतील. कस काय आत्ता जाऊन येतो 5 मिनिटात असं म्हणणार ना तो. अरे सोपांची मर्जी आहे, तो चढन नाही तर नाही चढन. आणि समजा तो जिन्यात गेला आणि त्याला त्याच्या मित्र भेटला आणि 15 मिनिटं तो त्याच्याशी गप्पा मारत बसला, मग काय तुमच्या गणित असं काय? तुम्ही काही उदाहरणं देता. तुम्ही काय म्हणता, एक पोरगा एक आंबा 3 मिनिटात पाडतो, तर 5 पोरं 10 मिनिटात किती आंबे पाडतील सांगा? 30. चोक. आता एखाद्या पोराचा नियमच नाही लागला, मग काय खाता तुम्ही काय रे? हा? आणि एखाद्या पोराला आंबे पाडण्यात रसच नाही, त्याला फक्त रस खाण्यातच रस आहे, मग हा तर असं तुम्ही कामाला लावता. मुळात आहे ना इथं तुमच्या गणित चुकतं. आणि आम्ही कसं हसत खेळत शिकवतो. आम्ही कसं म्हणतो, या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आजचा दिवस तुमचा समजा बुवा. असं अहो हे तर काही नाही हो. संत तुकडोजी महाराजांची एक कविता आहे ना, त्याला आम्ही नवीन चाल बसवली. ती कविता बी पाठ झाली ना. ती कशी होती माहितीये का? राजाची महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. असं आहे ते, इतकं तर सिंपल आहे. तुमच्या जागी दुसऱ्याचा एखादा पोरगा असता ना, तुम्ही शिक्षक आहे म्हणून गप्प आहे, मी आणायचा असा सोलून काढला असता. हो तुम्ही बाई आहे का रिंग मास्टर आहे? आणि असा मार खाऊन जर शिकता आला असता ना, तर तो खाली आहे ना, खाली तो शिक्षण मार्शी झाला असता. हा हे बघा, मला खलीबिलीचं काय माहित नाही, हा. पण मुळात आहे ना, ज्याला गणित नीट सोडवता येतं तो शिक्षण महर्षी होऊ शकतो. असं का? हा. अरे तुम्ही काय गणिताचं सांगता? अरे कितीतरी लोकांचं शिक्षण आता गणित चुकलंय, तरी बी ते शिक्षण सम्राट झाले. तुम्ही काय सांगता? अहो पण मराठीचं एवढं काही कौतुक नाही हो. मराठीचं कौतुक काही नाही. कौतुक नाही, सोपं असतंय ते. थांबा, तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो मी. पाणीग्रहण म्हणजे काय सांगा बरं मला? परत विचारा प्रश्न. पाणीग्रहण. पाणीग्रहण. अहो केवढा सोपा प्रश्न आहे. या असं पाणी घ्यायचं ना, असा गटागटा प्यायचा. पाणीग्रहण म्हणतात. तुम्ही आहे ना भलत्या जायल खोपडीचे आहे. काय म्हणला? जाहीर. अरे तू आहे जाहीर खोपडीचा. ऐका माझं, पाणी म्हणजे हात, हात असा हातात घ्यायचा. पाणीग्रहण म्हणजे थोडक्यात लग्न करणं बुवा. तुम्ही तर एवढा चावटपणा करता ना. मी काय केलं? अरे रोज दुपारी तुम्ही म्हणता, अ सर माझ्या बाटलीतलं पाणी ग्रहण करा. एखादा असताना तर तुमच्या प्रेमात पडला असता, पण मला माहितीये की समजून घेतलं पाहिजे. तुम्ही मराठीच गेलेली आहे बुवा. नाही बरं झालं तुम्ही लग्नावर चाले. हा. नाही तुम्ही एवढं मराठी भाषेचं गुणगान करताय ना, हा. तुम्हाला आता मी गणिताचं ह्याच्यात केवढं महत्व आहे ते पटवून देते. हो का? आपण लग्न सुद्धा काय करतो, मंगलाष्टक म्हणतो. हा. आली की नाही अष्टक, हा सप्तपदी आली की नाही 7 पावलं, हा 3 वेळा आचमन करणे आला की नाही 3 आकडा. हा. अहो आकड्यांशिवाय आपलं काही होतच नाही तर. अहो पण त्या मंगलाष्टकांना 40 लावतो ना आपण, त्या अशा काय कोरड्याच गातो काय? काय असतं ते? गंगा सिंधू सरस्वती यमुना, इथं 40 लावली आहे की नाही आपण? हा कसं असतं माहितीये का, भाषेचं गणित चुकलं ना तर लग्नाचं गणित बी चुकू शकतं. आणि लग्नाचं गणित चुकलं तर प्रेमाची भाषा ही द्वेषाची भाषा पण होऊ शकते. हा सर म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? हा भाषेत एक गणित आहे आणि गणिताची एक भाषा भाषा आहे. आहे. म्हणजे भाषा आणि गणित दोघं एकमेकांना असे पूरक आहे. हा तर मराठी भाषा आणि गणित असे जवळ जवळ आले तर पुढच्या पिढीचा एक वेगळ्या पद्धतीने उद्धार होईल बुवा. तर आपण जवळ आलो तर मग काय. हे बघा, मी अजून पाणीग्रहणाचा तसा काही विचार केला नाहीये. करून टाका हो पाणी ग्रहण, नाही तर आयुष्यात दुष्काळ पडन बरं का तुमच्या. अरे काय श्याम, नम्रता, फारच मजा आली. आमचे शिक्षक असे नव्हते म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. तुमचं स्किट कसं वाटतं ते आपण बघूया. मकरंद दादा. श्याम्या आणि नम्रता, तुम्ही दोघेही इतक्या इनोसंटली ते सादर केलं मास्तरणीचं, आणि मला ते खूप आवडलं. मला म्हणजे मराठी भाषेचे जे शिक्षक होते आमचे, त्यातनं तर मला खूप गंमत जम्मत आठवते. म्हणजे शाळेतला एक प्रसंग मला अगदी लख्ख माझ्या डोळ्यासमोर आला. जो सुरेश भटांची एक कविता होती, गे माय भू तुझे मी. आणि मी ना माझ्या मित्र जो होता मंगेश निलंगेकर, तो माझ्या शेजारी बसायचा. तर ते गे माय भू तुझे मी एका हिंदी गाण्याच्या चालीत बसवली.
ए दिल मुझे बता देच्या गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारेची मंग्याला खूप आवडली चाल. एक दिवस हेडमास्तर आले आणि म्हणले सुरेश भटांची एक कविता आहे, कोण चांगलं गातील? मंग्या. आणि तो म्हणला की ती सगळी ऐकून झाल्यावर मास्तरांनी बोलून एक थोबाडीत मारले. म्हणले काय नाले की केवढी चांगली कविता, कुठल्या चालीत कसल्या थिल्लर गाण्याच्या चालीत बसवली आहेस. मंग्या आठवडाभर बोलत नव्हतं माझ्याशी. तो प्रसंग. आणि गणिताचं जनरली जशी तू मास्तरीण आहेस तसेच असतात. म्हणजे गणिताचे मास्तर उगाचच, म्हणजे एखादा सिनेमा एखादा दिग्दर्शक सांगतो ना नटांना आपला सिनेमा गंभीर आहे, तो पहिल्या सीनपासूनच नट उगाचच गंभीर होतात. म्हणजे चहा पिताना सुद्धा असं. तर तसा एक फील त्या गणिताच्या बाबतीतला येतो की ते मास्तरही गंभीर असतात आणि त्या गांभीर्यामुळं ज्यांना येत नसतो ते आधीच हापकून गेलेले असतात. आता मी इतका ढ होतो गणितामध्ये, मला कधीच माझं गणित बरं नव्हतं, म्हणून मी गमतीनं बोलतो. पण आताचं बघताना मला एकदम छान आणि एक फार गोड अनुभव असतो तशा पद्धतीचा होता. तुमच्या ह्या उत्तम प्रहसनाबद्दल, सुखद प्रहसन होतं, साधं होतं, निरागस होतं. त्या निरागसपणाबद्दल मला तुम्हाला तुरे द्यायला हरकत नाही. पण तुरेच्या आधी अरे हो दे. म्हणजे मग अरे तुरे. हो, आता हे असं केलेलं असल्यामुळे गणित आणि मराठी एकत्रच आल्यामुळे आता त्याला इलाज नाही. मलाही फार फार आवडलं तुमचं प्रहसन. अगदी आगळी वेगळी अशी प्रेम कहाणी होती मॅथ्स आणि भाषेतली. आणि कारण मॅथ्स माझाही अगदी नावडता विषय होता. इनफॅक्ट आमच्या सरांना आम्ही झुरळ म्हणायचो. इतका नावडता विषय होता. म्हणजे हल्ली व्हॉट्सॲपवर तो विनोद चाललाय ना मॅथ्सबद्दल, डिअर मॅथ्स, आय एम नॉट इंटरेस्टेड इन फाइंडिंग युअर एक्स, प्लीज सॉल्व्ह युअर ओन प्रॉब्लेम. तसा होता माझा मॅथ्सबद्दलचं म्हणजे माझं मत. पण क्या बात आहे, इतकं कल्पकतेने लिहिलं गेलं आहे हे प्रहसन. आणि तुम्ही सादर तर म्हणजे दोघंही इतके उत्तम अभिनेता आहात. आणि अर्थात मी हॅट तर देणारच आहे. आणि नम्रता, आता आपण बघूया लाफ्टर मीटर काय सांगताय ते. 500, 600, 700, 800, 900, 1000. मला वाटलंच नव्हतं तुम्हाला 1000 मिळणार. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी. तुम्ही बसू शकता. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही पाहताय कॉमेडीची बुलेट ट्रेन, होऊ दे कल्ला. आपण पाहणार आहोत एका मान्यवर साहित्यिकाची एक अत्यंत बुद्धिवादी, प्रतिभेने नटलेली अशी मुलाखत. आणि या मुलाखतीसाठी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर आणि भक्तीचं. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज अरे अमीर, मॅच महत्वाची की चिअर गर्ल्स महत्वाच्या? तू फक्त साथीला आहेस आमच्या, कळलं का? गैरसमज दूर कर सगळे. हा दे आता जरा एक ट्यून. नमस्कार. शार्प शूटर सलीम लंगडा सांस्कृतिक कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शार्प शूटर सलीम लंगडा यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी अनेक मानाचे तुरे खोवले. तो अतिशय निडर असा गडी होता, पण त्याचा अंत मात्र वाईट पद्धतीने झाला. काही निवांत क्षणी तो घरात बसलेला होता आणि त्याच्या नातवाने त्याला फक्त भॉक केला आणि
त्याची प्राणज्योत मालवली. या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी या कट्ट्याचा जन्म झाला. भाईंचा आवडता कट्टा होता. भाईंचा आवडता कट्टा ह्याच ठिकाणी पुरला आणि हा कट्टा तिथे उभारला. असो, या कट्ट्यावर आपण नेहमीच मान्यवरांना बोलवतो आणि त्यांची सॉरी आपण नेहमीच त्या मान्यवरांना बोलवतो आणि सॉरी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अत्यंत मोठ्या लेखिका कादंबरीकार भक्तिताई लेला यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या नमस्कार बाई. नमस्कार स्वागत आहे तुमचं. धन्यवाद धन्यवाद. हो. मला याला उशीर तर नाही ना झाला? का म्हणजे वेळेवर आला असतात तर 1947 लढा लढणार होतात. अहो नाही हो, मग? बाहेर नाही गृहस्थ उभे होते. हा. हे असं करत. हा. मी त्यांना विचारलं सॉरी मला याला उशीर झाला का? हा. तर ते म्हणाले हरकत नाही 500 रुपये काढा. 500 रुपये दंड घेतला त्यांनी माझ्याकडून. तो आमचा चेतन खत्री. त्याचं काम आहे ते. त्याचं नाव माहिती का? चेतन खत्री उंगली असं नाव आहे. सतत उंगल्या देत असतो ग्रुपवर. कधी कधी उंगल्या चुकतात. हा, अख्खा दिवस नाही त्याचा कटिंग पेस्टिंग मध्येच जातो. कटिंग पेस्टिंग मध्ये सूर्याला सुद्धा कामाला लावतो. AM आणि PM नेहमी चुकतो तो. सगळ्यांकडून घेतो तो दंड. आमच्या निर्मात्याकडून सुद्धा घेतला होता त्यांनी. हो, नंतर निर्मात्यांनी दिला नंतर तो. असं आहे ते. अहो पण तुम्ही पाहुण्यांकडनं सुद्धा दंड घेता का? नाही काय आहे, आमचे जे सलीम लंगडा आहेत ना त्याचं सगळं कुटुंब आहे खडी फोडते तुरुंगात. काय? त्यामुळे दुसरा सोर्स नाही हो इन्कमचा. हा एकच सोर्स आहे हो. हा, काय सणासुदीला बिर्याणी पाठवायला लागते जेलमध्ये आहे ना, त्यासाठी सगळं चाललेलं आहे. पण एनिवे तुमचं स्वागत आहे आमच्या ह्या कट्ट्यावर. मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद, आणि ही धन्यवाद. शाल तुम्ही स्वीकारावी असा मी आग्रह धरतो. अरे फोटो नाही पाठमोरे वळा. का? चेहरा महत्वाचा नाहीये, हे दिसलं पाहिजे बघा. काढ रे. हा चेहरा दिसला पाहिजे. चेहरा काढलास ना तू आता? हा चेहरा काढलास ना, अक्कल नाही तुला? फोटोचे पैसे मिळणार नाही. चाल कोणी येतं आणि चेहरा का दाखवतो त्यांचा? नाही सॉरी ही शाल मी परत ठेवून घेतो. तुम्ही परत घेतली शाल? हो ही फिरती शाल आहे. म्हणजे फिरती ढाल कशी असते तशी ही फिरती शाल आहे. बसा मी तुमचं स्वागत करतो. बसा. हो काय आहे? नाही तुम्ही आधी सांगितलं होतं ना इन्फॉर्मल पाहिजे सगळं वातावरण. म्हणून म्हटलं जरा घरच्यासारखं करूया, जरा बरं वाटेल तुम्हाला. हो पण इथे मुलाखतीचा कार्यक्रम आहे ना. बरं मग जेवल्यानंतर झोपतात तसं काय तुम्ही? नाही हरकत नाही. तुमची इच्छा असेल तसं आपण वागू. काही हरकत नाहीये. तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. आणि काही प्रश्न तुम्हाला विचारतो. हो. तुम्ही ह्या ज्या काही कादंबरी लिहिता तुमच्या मनात ही लिहिण्याची आवड कशी निर्माण झाली? मी शाळेत असताना एका वर्ग शिक्षिकांकडे शिकवणीसाठी जायचे. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय. भक्तीताई लहानपणी इतक्या हुशार होत्या की त्या शिकवणीसाठी वर्ग शिक्षिकाकडे जायचा आणि त्या वर्ग शिक्षिकेला शिकवायच्या. माय गॉड, ही एक चांगला गुण तुम्ही घेतलेला. एक मिनिट, मी शिकवायला नाही जायचे, मी शिकायला जायचे त्यांच्याकडून. अच्छा म्हणजे बुद्धी सपाटच होती तुमची. हरकत नाही. पुढे येस पुढे बोला. हा तर मी वर्ग शिक्षिकांकडे शिकवणीला जात होते. त्यांनी मला एकदा एक निबंध लिहायला सांगितलं. हा निबंध आणि मला निबंध खूप आवडायचा. लिहित असताना म्हणजे मी निबंध त्या लहानपणी निबंधामध्ये जेव्हा मला आई विचारायची ना तुम्हाला खूप आवडायचा निबंध लिहायला. म्हणजे वर्ग शिक्षक मला जेव्हा विचारायचे निबंध लिहितो का, मी म्हणतो लिहितो की. एकदा वर्ग शिक्षिका मला म्हणाल्या होत्या निबंध लिही. 3 सेकंदात निबंध लिहिला होता. 3 सेकंदात निबंध पटकन लिहून टाकला मी. तुम्हाला जरा 10-1 सेकंद लागतील सुरुवात जरा. काय चाललंय तुमचं? माझी मुलाखत आहे नाही ते तुम्ही तुमचंच काय सांगताय सगळं? सॉरी प्लीज गो अहेड प्लीज. हा तर मी आई वा या विषयावरती निबंध लिहिला. वा आई 2 सेकंदात लिहिला असतं मी. आई बोला मी बोला आईवरती अख्खा सगळा निबंध लिहिला. क्या बात आहे. आणि तुम्हाला सांगते माझा निबंध वाचून बाईंचे डोळे अक्षरशः पाणावले. वा बाई कांदा कापत होत्या? अहो नाही, मग डोळे कसे पाणवले? माझे शब्द वाचून. चल काहीतरी आहे. म्हणजे माझ्या शब्द सामर्थ्यांची तेव्हाच त्यांना जाणीव झाली. वा मग त्या मला म्हणाल्या
भक्ती तू लिही, भक्ती तू लिही, वा, वा. भक्ती तू लिही. वा 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 आणि वा. त्या प्रेरणेनं मी लिहित गेले वा, वा, वा. आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचले. वा वा वा. कुठे असतात कुठे बाई तुमच्या? आ? नाही म्हणजे त्यांना इथे बोलवलं असतं ना, त्यांचा सत्कार केला असता. हा, असं मी म्हणतोय. पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो हा. की तुम्ही देशोदेशी जाता, हो. तुमचे लाखो फॅन्स आहेत. हो, खूप फॅन आहेत माझे. कधी एखादा फॅन तोंडावर पचकन थुंकलाय? आ? नाही, म्हणजे कधी अशी तू तुझ्या जिंदगानीवर काय लिहितेस तू असं विषय एक मिनिट, हे काय चाललंय तुमचं? हे काय प्रश्न विचारता तुम्ही मला? बघा, असले प्रश्न मला विचारायचं नाही तर सांगून ठेवते तुम्हाला नाही नाही, आधीच. मुलाखतीत वेगळेपणा हवा म्हणून मी असं. नको वेगळेपणा, हे असले प्रश्न मला विचारायचं नाहीत, मी तुम्हाला सांगून ठेवते. बरं, काय बरं, चाललंय अरे का तुमचं? शांत व्हा कसले प्रश्न विचारताय तुम्ही. तुम्ही? सॉरी, मी माफी मागतो, तुम्ही शांत व्हा. मी दुसरा प्रश्न विचारतो, शांत व्हा. ओके. नुकताच एका सामाजिक संस्थेने आली मोठी शानी हा पुरस्कार तुम्हाला दिलेला आहे. हो तर त्या पुरस्काराबद्दल तुम्ही काय सांगा? हो हो. मी आत्ताच लिहिलेल्या कादंबरीला म्हणजे गवताचे भाले खातायत खरवस, वा 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 वा. या कादंबरीला मला हा पुरस्कार मिळालाय. ओ, जबरदस्त डिमांड आहे तुमच्या कादंबरीला. आमच्या नाक्यावर बबन भेळवाल्याकडे जा. त्याला तुम्ही सांगितलं ना, ओली भेळ द्या, तिखा कम भक्ती में, हा? असं म्हटलं ना, ते कादंबरीची पानं फाडतो, त्याच्यात असं घाल, तुम्ही टच करतो आणि तुम्हाला देतो. अरे जबरदस्त डिमांड आहे तुमच्या कादंबरीला. काय? म्हणजे तुम्हाला माहितीच नव्हतं? नाही, धक्कादायक आहे सगळं. ओ माय गॉड. ते म्हणतात ना, कस्तुरी मृगाला ठाऊक नसतं त्याची बेंबी कुठे आहे. हा? काय? हे, बेंबी कस्तुरीला ठाऊक नसतं, मृग घेऊन गप्प बसलाय. एक काय मिनिट. अहो काय? हे बघा, माझ्या कादंबरीला एक दर्जा आहे, कळतंय का आहे ना, तुम्हाला? दर्जा आहे ना. हा. मला माहिती आहे तुमच्या कादंबरीला दर्जा दर्जा, आहे. हा. हा, तेच ते दर्जा आहे. त्या दर्जाला धरून मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. विचारा विचारा. कधी तुम्ही कादंबरीची चोरी केली आहे? चोरी म्हणजे साहित्य चोरी केली आहे का? म्हणजे मी ढापले का असायचे? ढापलंय साहित्य इतरांचं? नाही, मी आतापर्यंत कुणाचं काही ढापलेलं नाहीये, सगळं ओरिजिनल आहे माझं. काय बोलताय तुम्ही हे? आर यू शुअर? 100% शुअर. मी कधीच कुणाचं काही ढापलेलं नाहीये. खोटं बोलताय तुम्ही. मी खोटं बोलते कशावर? तुम्ही खोटं बोलताय. कशावरून? मी सिद्ध करू शकतो. करा, सिद्ध करा, सिद्ध करा. हा? एक तुम्ही माझी कादंबरी अशी ठेवली खाली? ओ गॉड, काय? तुम्हाला लाज नाही वाटत का? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. काय? ही जी कादंबरी आहे, कादंबरीचं नाव काय? घड्याळात वाजला एक, आईने केला केक. बरोबर? हे कादंबरीचं नाव आहे. हो. ही कादंबरी तुम्ही शोले पिक्चर वरून चोरली आहे. शोले पिक्चर वरून मी कादंबरी चोरली? येस. कशावरून हो? कादंबरीत 2 नायक आहेत, दोघे आहेत. वेटर आहेत. बरोबर. शोलेमध्ये 2 चोर होते. मग त्या चोराचं तुम्ही वेटर केलं बस. आ? आम्हाला मूर्ख समजता तुम्ही? काय? आम्हाला मूर्ख समजता तुम्ही? ते तर तुम्ही आहातच, पण चोर आणि वेटर यांचा काय संबंध आहे सांगा बरं मला. एवढंच साम्य नाहीये, मग? अजून एक साम्य आहे. काय साम्य आहे? या कादंबरीत हा, तो जो वेटर असतो हा? त्याला लॉटरी लागते. बरोबर. लॉटरी लागल्यावर तो लंडनला जातो, तिथे स्थायिक होतो. करेक्ट. त्याची बायको तिकडचीच असते, लंडनची असते. करेक्ट. म्हणजे ती युकेची असते. बरोबर. शोले मध्ये धर्मेंद्रची बायको हेमा मालिनी सारखी युके युके करत असते. हे तुम्ही चोरलेलं नाहीये, मला सांगताय तुम्ही. काय बोलताय? तो युके आणि हा युके हे टोटली वेगळे, त्यांचा काही संबंध नाहीये. अजूनही साम्य आहे, दाखवू तुम्हाला. काय काय बोला. शोले मध्ये काय आहे काय डायलॉग? काय डायलॉग आहे? कितने आदमी थे. हा, मग याच्यात तो माणूस वेटरला काय म्हणतो? काय म्हणतो? काय काय आहे? हा? कितने आदमी थे, काय काय आहे? साम्य नाही वाटत आहे तुम्हाला? काय साम्य याच्यामध्ये? तुम्ही काही बोलताय. अजून एक साम्य सांगतो मी तुम्हाला. शोले मध्ये काय म्हणतो तो गब्बर? काय? अरे सांबा कब है रे होली. हा. बरोबर आहे? बरोबर आहे. अरे सांबा कब है रे होली. हा. याच्यात काय म्हणतो तो माणूस वेटरला? अहो, काय म्हणतो? अरे सांबारला रे, मी तर एकच आहे. अहो, कसं आहे की दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्यांचं आणि यांचं काही जोडू नका एकमेकांना. वेगळ्या आहेत दोन्ही गोष्टी. आता का चिडताय? हा. तुम्हाला एक्सपोज केल्यावर लगेच मिरची झोमली तुम्हाला. हा? आय नो. आली मोठी शानी. हा? हा पुरस्कार घेताना लाज नाही वाटली तुम्हाला? हा? हे बघा मिस्टर, तुम्ही कोण असाल ते असाल, पण तुम्ही मला इथे पाहुणे म्हणून बोलवलंय, कळलं ना? आणि तुम्ही मला अत्यंत अपमान करताय माझा, आणि तुम्ही खूप चुकीचं वागताय माझ्याशी. तुम्ही चुकीची विधानं तुमच्या कादंबरीत लिहिता, ते चालतं? मी काय चुकीची विधानं केली आहेत? सांगतो ना. हा. अहो, तुम्ही कशी ठेवताय माझी कादंबरी? ही तुमची पुढची कादंबरी, मिळमिळीत मिलीचे नको ते धंदे. हा? ओके? ही तुम्ही कादंबरी लिहिली आहे. मीच लिहिले, बरोबर. 258 पानावर काय लिहिलंय? आता 258 पानावरचं मला कसं आठवणार? मी मला- सांगतो तुम्हाला काय लिहिलंय ते. हा. 258 इथे काय लिहिलंय? काय लिहिलंय? हा. प्रिय शशांक, हा. तू माझ्या नसानसात आहेस, मग तू माझ्या हृदयात आहेस, हा, मग? तू माझ्या शरीरात अहो, मग आहेस. काय?
आपल्या शरीरात शशांक असतो. शशांक असतो. आपल्या शरीरात रोहिणी आणि नीला नावाच्या रक्तवाहिन्या असतात. अहो आपण काय शशांक दान करतो? रक्तदान करतो ना अहो, आपण. तुम्हाला अक्कल आहे का थोडीफार? देवाने दिली आहे का तुम्हाला? मला अहो, शिकवताय हा? तिकडे सीमेवर ते सैनिक लढतायत ते काय शशांक सांगतात? रक्त सांगतात ते. तशी बोलायची पद्धत असते, तशी- तसे शब्दालंकार असतात. हो, अजून आहे ना पुढे. हा, हे काय? शशांक तू माझा श्वास आहेस. मग ऑक्सिजननी काय झक मारायची? अहो ती अलंकारिक भाषा आहे. अलंकारिक भाषा आहे. हा, ऑस्करला कोण शशांक गेला होता? श्वास गेला होता ना ऑस्करला. अहो, तुम्ही मला शिकवताय. पुढे बघा. हा, अधोरेखित करून ठेवलंय मी वाक्य. पुढचं वाक्य काय? मी तुला रक्ताचं पाणी करून वाढवलंय. करा रक्ताचं पाणी. मशीन आहे तुमच्याकडे. मशीन जर असतं ना तर लातूरला वाघिणीतून रक्त पाठवलं असतं. हा, रक्त पाठवलंय त्याचं पाणी करून घ्या म्हणून. हा, तुम्ही मला शिकवताय. फालतू बाई वाटेल ते बोलते, खोटं बोलते. अरे आईचा घोळ तुझ्या. अरे वाटेल ते बोलतोय. अक्कल आहे का तुला काय? अक्कल आहे का तुला काय? काय वाटेल ते बोलतोयस तू? एक मिनिट. हे बघ तुझा सांस्कृतिक कट्टा ना तो घाल खड्ड्यात आणि तू हे जा खड्ड्यात. मी ना आता तुझ्या सांस्कृतिक कट्ट्याने तुला खड्ड्यामध्ये घालणार आहे. वा वा वा. समीर, भक्ती, तुमचा परफॉर्मन्स परीक्षकांना कसा वाटला तो पाहूया. रेणुकाताई. पहिल्या दिवसापासून मी म्हणते की भक्ती तुझ्यात खूप शक्ती आहे आज तिच्या. मस्त मस्त स्वर लागला तुझा भक्ती. आज मस्तच काम केलंस तू. आणि सम्या, तू अर्णब गोस्वामी सारखं काम केलं. सुरुवात पण सुंदर होती. म्युझिकचं आणि ट्युनिंग जे होतं खूप मजा आली. ॲज युजल काहीतरी वेगळं तुम्ही सादर केलं. व्हेरी व्हेरी नाईस. थँक्यू. मकरंद दादा. तू इथे इतका अघोरी होतास की अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू घेणारा माणूस कुणालाही काहीही त्याचा कचरा करू शकतो हे आमच्या लक्षात आलं. म्हणजे आता समजा भक्तीच्या कादंबऱ्या इतक्या वाईट होत्याच टायटल वाईज, पण त्या जर चांगल्या जरी असत्या तरी तू त्या वाईटच आहेस हे सिद्धच केलं असतं. आणि ते एकीकडे त्या कट्ट्यावरच्या प्रेक्षकांना पटलंही असतं. त्यामुळे अशा पद्धतीचा सांस्कृतिक दहशतवादी कट्टा नको एवढंच मला वाटत होतं. पण एकंदरीत तुमच्या दोघांची केमिस्ट्री सातत्याने खूप चांगली आहे. वेगळ्या पद्धतीचे विनोद सातत्याने तुम्ही हाताळता. आजचाही विनोद तसाच होता आणि त्याचं शोलेचं आणि कादंबरीचं साम्य ह्याच्यासारखा म्हणजे वेगळ्या शैलीचा विनोद इथे स्वागतार्हच आहे आणि तुम्ही तो खूप उत्तम सादर केला. खूप अभिनंदन. आणि आता बघूया लाफ्टर मीटर काय सांगतंय. 500, 600, 700, 800, 900, 1000. पूर्ण वेगाने लाफ्टर मीटर धावलेला आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, प्रसादला ना आपण नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे, वेगवेगळी आव्हानं स्वीकारताना पाहिलेलं आहे. तर आज तो इकडे एका कॉलेजमधल्या कोवळ्या तरुणाची भूमिका साकारणार आहे. कोवळा तरुण. आणि त्याची ना भेट एका भाई बरोबर होणार आहे. त्याचा सामना या भाई बरोबर रंगणार आहे. बघूया हा सामना कसा रंग आणतोय ते. पोचला चाकू. हॅलो. हा बोल. नाही नाही, तो येतोय आता. मग बघतो मी काय करायचं ते. नाही, मी बोलतो ना त्याच्याशी. मी बोलतो. एक काम करतो ना, मी स्पीकरवर ठेवतो. तूच बोल. हा, तूच बोल. तुला सांगितलं ना, मी करतो ना सॉर्ट आउट. तो येईल आता. मी बोलतो. ठेव फोन. जीव झाला येडा पिसा रात रात जागन उरतीस भर तुझ्या फिरतो माग मागन जादू मंतर लिकुनी सपनात जागपणी अशी बी भोग असा धावला तुझ्या फिरतीचा इंच मला चावला तुझ्या फिरतीचा इंच मला चावला तुझ्या बघून वाट अशी लागली अन तुझं मळ माझ्याकडं पाहिला
वाचून झालं असेल तर बोलूया आपण जरा. भाई चार्जर आहे चार्जर. हा? माझा ना मोबाईल स्विच ऑफ झालाय. मला अर्जंट बराच वेळ बोलायचं आहे काशी. अर्जंट मध्ये बराच वेळ बोलायचं तुला. अर्जंट मध्ये बराच वेळ मला तुझ्याशी बोलायचं जरा. भाई भाई मी आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तसा तू कधीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. 2-2 रोल करतो आणि फसतोस. आय भाई तू पण जोक करतो यार. भाई तू पण जोक करायला लागला मी आता. अजिबात जोक करण्याच्या मूड मध्ये नाही हा. ना ते तर तू गेले 2 आठवडे नाही आहेस भाई. गोल्डन कॅपच्या रेसमध्येच नाही आहोत आपण. अरे गोल्डन कॅप सोड, माझं स्वतःचं पर्सनल हेल्मेट त्या दिवशी एकाने काढून घेतलं. बोलतो, हे घालायची पण लायकी नाही तुमची. बोलतो भाई असं नको करू यार. तू असं असं खाकरायला लागलास ना, काजचं पाणी पाणी होतं भाई. असं केलं की कळतं तू ब्लँक झालास. काय सुचत नाही भाई. म्हणजे आता हल्ली घरी पण अशी आई वगैरे खाकरली तरी असं पोटात गोळ्या होतं मला. कुठच्या कुठं नेला असा विषय तू. कुठच्या कुठं नेला. मला तुझ्याशी बोलायचंय. नाही अरे पण बोलायचंय, कळलं ना. मला आधी विचार ना, मी कुठे गेलो होतो मला विचार भाई. कुठे गेला होतास. पाटील ते डेट 13 मे. हे काय. तू डेट विचारली ना 13 मे. अरे भाई तसं नाही भाई. डेट वर गेलो होतो. आय एम इन लव्ह भाई. आय मीन कॉमेडीची बुलेट ट्रेन. गेले 2 वर्ष फक्त. अरे भाई मी प्रेमात पडलोय. 2 आठवड्यांसाठी मी प्रेमात पडलो. मला प्रेम झालंय 2 आठवड्यांसाठी. तुला पिक्चर झाला असेल. 2 आठवडे फक्त पिक्चर होऊ शकतो, प्रेम नाही. अरे 2 आठवडे म्हणजे भाई काय माहिती आता एक कडक आयटम पटला. कडक काय बोलतो. 2 आठवडे फिरवणार मजा विजा मारणं. पिक्चर मग बाय तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. सिरियस नाही व्हायचं बाई. तुला सांगतो एवढी रावस आयटम आहे ना, सगळी पोरं मागे लागलेली. पॅड्या बोलू नको, अंशा बोलू नको, अरुण बोलू नको, आमिर बोलू नको. योग्या तर हात धुवून मागे लागले. अरे पण हाय कोण ती तर सांग. हाय भाई, कोण. तुला काय सांगू भाई. म्हणजे तिचं वर्णन कसं करू मला कळत नाहीये तर भाई. तिचं वर्णन कर फक्त डेली शॉप मध्ये करू नको, डायरेक्ट सांग. नाही भाई, म्हणजे वर्णन करायला ना शब्द अपुरे पडतील. नाही शब्द अपुरे पडतील चालतील, पंच अपुरे पडू देऊ नकोस. 2 आठवडे पंच नाही, वर्णन करताना पंच टाक. पंच नाही कळला ना. भाई ती खूप सुंदर आहे. पंच दिसायला खूप गोड आहे. पंच एक असा पंच देईल ना तुला. नाही भाई टप्पा आहे. टप्पा नाही म्हणजे सांग ना मला, 1 टप्पा आहे की 2 टप्पा आहे की टप्पा आहे. तसं नाही रे. मा? सोनेरी केस, निळेशार डोळे, उंचपुरी हाईट, जवळजवळ 6 फूट. गोरापान भाई काय काय सांगू तुला. काय दिसते माहितीये. कुठे भेटली, कुठे आहे तुला. सांगू नको कोणाला. नाही SN विठे कॉलेज TY BCom ला भाई. SN विठे कॉलेज. भाई तू बोल, तुझी पण सेटिंग करून देतो ना फुल ऑन. SN विठे कॉलेज. येस भाई. उंच पुरा गोरी, हो, निळे डोळे. हो. तिचं नाव शिल्पा आहे का रे. तुला कसं कळलं तिचं नाव शिल्पा. ती कोण आहे माहितीये का. कोण आहे माहितीये का? ती या बाईची बहीण आहे. माझी बहीण. माझ्या बहिणीला तू पटवलंस. हा अरे मागे पोरं तिला छेडत होते, मी डोळे काढले. या भाईची बहीण. या भाईची बहीण. बोल ना. हे काय करतो. बोल बोल. बोल. ट्रंग ट्रंग. काय फाटली. ओ ट्रंग ट्रंग. फोन आलाय भाई. फोन मागायची स्विच ऑफ झाला होता. मी आलो ना तेव्हा स्विच ऑफ झाला होता. माझ्या बहिणीला पटवलंस तू. माझ्या बहिणीला सांग आता कुठून सुरुवात करू हा केक कापायला. सांग हिथून करू का हिथून करू. सांग. चक 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 चक. काय नाही 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 काय नाही 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 काय नाही नाही नाही. काय आता सुचत नाही तुला. नाही नाही. हा खाकरतोस कशाला. मी खाकरलो की ब्लँक झालो. आज तू माझ्या समोर खाकरलास, तू ब्लँक झालास ना. बोल
भाई शिल्पा ना नाव तिचं नाही. शिल्पा ना. कोण शिल्पा? भाई मी शिल्पा नाही बोललो, मी अल्पा बोललो. शिल्पा नाही, तिचं नाव अल्पा आहे. अरे पण तू आता शिल्पा बोललास ना. मी हा म्हणजे भाई तिचं नाव शिल्पा आहे, ऍक्च्युली तिचं नाव अल्पा आहे, ती लिहिते ना शिल्पा लिहिते, म्हणून मी कन्फ्युज झालो. अरे शिल्पा कशाला अल्पा लिहिल? शिल्पा शिल्पा लिहिल, अल्पा अल्पा लिहिल ना. नाही भाई, ते शिल्पा मधला शी जो आहे ना तो सायलेंट आहे भाई, म्हणून तो म्हणजे ते अल्फा असं बोलतात, ते अल्फा असं ते. अरे सायलेंट भाई, सायलेंट कळतं. मला सांगा न्यूमोनियाची स्पेलिंग काय भाई? निमोनिया. नाही भाई, मराठीत झाली, इंग्लिशमध्ये PNEMOUNIA. पण आपण प्युमोनिया बोलतो का? तो पी सायलेंट आहे ना सर, तसं ते भाई न्यूमोनिया आहे ते, म्हणजे न्यूमोनिया सारखं. अरे तू मला गंडवू नकोस. हा तुझी अल्पा काय कोणतं कॉलेज ते? SNVT कॉलेज ना? कॉलेज. हा हा ना, तिथे माझी शिल्पा पण माझी बहीण पण तिथे शिकते. टिपॉय बिकॉमला. कितीला शिकते? टिपॉय पिकटॉम. नाही, माझी अल्पा TY BCom शिकते, ती शिल्पा तिथे टिपॉय टिकमला असते. तेच ते टिपॉय. तू जे बोलतो ना तेच ते, मी जे बोलतो ते हेच ते. नाही खरंच भाई, असं मी तुझ्या बहिणीवर कसं काय लाईन मारेन भाई, समज नाही यार. बस काय. नाही ठीक आहे, चल तू माझ्या बहिणीवर लाईन नाही मारत, पण ती कोणाची तरी बहीण असेल ना, तिला तू फिरवायला नेणार, डेटिंगवर नेणार, पिक्चरला नेणार. हा फिरवायला नेणार म्हणजे पर्यटनाची आवड आहे म्हणून, बाकी काय नाही. असं फिरवायला भाई बस काय, समज नाही. मागायची मला माझ्या बहिणीने सांगितलं होतं, तुझा तो पंटर आहे ना, जाड्या ढापण्या, तो माझ्या मागे लागलाय, हात धुवून माझ्या मागे लागलाय तो. हा तुला काय वाटलं, फेसबुकवर लाईक केलं तर झाली पटली? तू काही सलमान खान आहेस? तसं नाही. अरे जाड्या गोविंदा, सॉरी. परत गल्लीत दिसलास कुठल्या पोरीला छेडताना, फेसबुकवर दिसलास तर तुझ्या फेसला लाईक करून करून मारीन, सांगतो तुला. हा? भाई तुझ्या बहिणीला पण समजवून ए! मकरंद दादा, मला वाटतं कल्पना छान होती. बाकी सादरीकरणामध्ये तू कोळा नसून कोहळा वाटत होतास मुलगा, आणि भाई आला तसा भाईचा एक आविर्भाव संदीपला उत्तम पद्धतीने जमतो. एकंदरीत प्रयत्न ठीक होता. आणि बघूया लाफ्टर मीटरचं काय मत आहे. 500, 600, 700, 800 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद धावलेला आहे. हरकत नाही, ऑल द व्हेरी बेस्ट, आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस आणखीन छान होऊ देत. तुम्ही बसू शकता. आतापर्यंत कॉमेडीची बुलेट ट्रेन वाया पुणे गेलीये, कोल्हापूर गेलीये, औरंगाबाद गेलीये, ठाणे गेलीये, आणि आता ही कॉमेडीची बुलेट ट्रेन येते पनवेलमध्ये, पनवेलकरांना हसवायला, त्यांच्याबरोबर दंगा करायला. त्यामुळे पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन वाया पनवेल 22 मे रोजी आपल्या आवडत्या कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता. आजच्या भागातले 3ही परफॉर्मन्सेस इकडे संपलेले आहेत, त्यामुळे आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये, आणि उद्या आपल्याला कळणार आहे या आठवड्याचे बेस्ट परफॉर्मर्स कोण आहेत, आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रिय जोडी कुठली येते. त्यामुळे उद्या पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.